पुढच्या बातमीकडे वळूयात. शेतकऱ्यांना त्रास झाला तर आम्ही सहन करू असं गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे. मात्र उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आले आणि गुलाबराव पाटलांच्या विधानानं आता नव्या वादाची शक्यता आहे. विजेच्या मुद्द्यावरून गुलाबराव पाटलांनी हे विधान केलेलं होतं. उद्योजकांना विजेचा फार त्रास होतो, वीज बंद झाली तर त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. शेतकरी म्हणून मी हा वीज नसल्याचा त्रास सहन करेन, मात्र उद्योजकांना त्रास नको असं विधान गुलाबराव पाटलांनी केलेलं आहे. आमची एवढीच विनंती आहे की एक वेळेस आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो. कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे, जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही. तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो. आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा. तर आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. आणि यावर आपण बोलणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राजू शेट्टीजी, गुलाबराव पाटलांचं हे विधान खरं तर वाद निर्माण करण्यासारखंच आहे. कारण जर विजेचा त्रास व्हायचा असेल तर तो शेतकरी म्हणून आपण सहन करू शकतो, मात्र उद्योजकांना हा त्रास नको. मग शेतकऱ्यांना ही किंमत दिली जाते का? हॅलो राजू शेट्टीजी, तुम्ही गुलाबराव पाटलांचं वक्तव्य ऐकलं असेल. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर वीज मिळत नसेल तर शेतकऱ्यांना त्रास झालेला सहन होऊ शकतो, मात्र उद्योजकांना त्रास नको. म्हणजे ज्याला आपण या संपूर्ण देशाचा पोशिंदा म्हणतो त्याला त्रास झाला चालणार आहे, पण उद्योजकांना त्रास होता कामा नये असं राजकारणी म्हणतायत. बघा, शेतकऱ्याला पहिला वीज दिली पाहिजे, कारण तो अन्नाची निर्मिती करतो, अन्न सुरक्षेचा प्रश्न तयार होतो. आणि या खंडप्राय देशामध्ये 150 कोटीपेक्षा जास्त जनता झाली. त्याला 2 वेळा खायला पाहायला मिळतं. कोणामुळे मिळतं? शेतकऱ्या मिळतं. आणि त्या शेतकऱ्यांना मग शेती करण्यासाठी आवश्यक असणारी वीज द्यायला नको का? एखादा उद्योग बंद पडला तर काय होईल? थोडंफार बेरोजगारी निर्माण होईल, परंतु कोण उपाशी राहणार नाही. पण इथं शेतकऱ्यांची शेती जर पिकली नाही तर खाणार काय? आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी तुम्ही बाहेरच्या देशातून अन्नधान्य आयात करायला गेला तर आपोआपच मार्केटमध्ये किमती वाढतील आणि तुम्हाला प्रचंड महागामध्ये घ्यावं लागेल. कारण जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 1/5 लोकसंख्या जवळजवळ आपल्या इथंच आहे. आणि मग याचं भान ठेवलं पाहिजे. आणि पहिल्या प्रायोरिटी सरकारनं निश्चित केली पाहिजे की पहिला शेतकरी आणि मग बाकी काय असेल ते. खरं आहे राजू शेट्टीजी, वीज सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे, मात्र शेतकऱ्याला प्राधान्य दिलं पाहिजे, ही देखील तुमची भूमिका आहे. धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका. शेतकऱ्यांना त्रास झाला तर तो सहन करू शकतो असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलेलं होतं. आणि या वक्तव्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि यावर राजू शेट्टीने देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. वीज प्रत्येकाला महत्त्वाची, मात्र शेतकऱ्याला प्राधान्यानं ती दिली पाहिजे असं मत त्यांनी मांडलेलं आहे. त्याचा अर्थ आपण खरं तर वेगळा घेतला, असं त्यांचा अर्थ नव्हता. तो मेळावा उद्योजकाच्या तिथल्या ह्याचा होता. त्यांनी ते बारीक छोटासा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, त्याचा शेतकऱ्यांना असा अर्थ नव्हता की आम्ही सहन करतो. म्हणजे गुलाबराव पाटील स्वतः शेतकरी, आम्ही सहन करतो, पण ते पलीकडे उद्योग आपल्या काय उद्योगांना जर लाईट नाही दिली तर ते सहन करू शकणार, असं त्यांच्या बोलण्याच्या अर्थाचा अनर्थ झाला. असं काही नव्हतं. गुलाबराव पाटील पण हाडाचे शेतकरी आहेत आणि त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांविषयी त्यांची भावना ही खूप चांगली आहे. पण त्याचा अर्थ घेताना थोडा हे घेतला आणि बोलताना आपण ते गावातल्या बोलीभाषेत ते बोलले की त्यांचा कार्यक्रम होता, ते बोलीभाषेत बोलले. याचा अर्थ तसा त्यांचा नव्हता. त्यांचं शेतकऱ्यांविषयी प्रेम आहेच. उलट शेतकऱ्यांना वीज मिळावी, कर्ज माफी मिळावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आम्ही ज्यावेळेस कॅबिनेट मिटिंगमध्ये पाहतो तर शेतकऱ्यांविषयी त्यांना अत्यंत एक जिव्हाळा असतो आणि त्यांची मांडणी ही शेतकऱ्यांविषयीच असते. गुलाबरावजी पाटील यांनी काल शेतकरी बांधवांच्या प्रति अतिशय असंवेदनशील असं वक्तव्य केलंय की विजेचा त्रास हा शेतकरी बांधवांना झाला तर चालेल, पण उद्योजकांना होता कामा नये. म्हणजे निवडणुकीच्या वेळेस मतं घेताना जय जवान जय किसानचा नारा देऊन तुम्ही मतं घेतलीत आणि निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर जय उद्योजक म्हणणारे तुम्ही, हे फक्त महायुतीतल्या एका मंत्र्याचं वक्तव्य नाही तर महायुती सरकारचं शेतकऱ्यांप्रती असलेलं असंवेदनशीलता दर्शवतं. हे वक्तव्य शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांच्या प्रति असंवेदनशीलता दर्शवणारं हे वक्तव्य आहे. आज शेतकरी बांधव हा चारी बाजूने संकटात सापडलेला आहे. महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. बी बियाण्यांचे
किमती या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत, खतांच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. आज त्यांनी पिकवलेलं अन्नधान्य जेव्हा ते मार्केटमध्ये विकायला जातात तेव्हा त्याला देखील बाजार मूल्य साधं मिळत नाही आणि सरकार ते बाजार मूल्य भाव त्यांना मिळवूनही देऊ शकत नाहीये. ही आज शेतकरी बांधवांची असलेली व्यथा आहे. आज शेतकरी बांधव जे पीक विम्यामधून त्यांना थोडीफार मदत व्हायची, आज त्या पीक विम्यामधले देखील महत्त्वाचे 3 ट्रिगर हे सरकारने काढून टाकलेले आहेत, जेणेकरून शेतकरी बांधवांना पीक विम्याचा देखील लाभ आज मिळू शकत नाहीये. आज शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज असताना शेतकऱ्यांच्या प्रती असले असंवेदनशील वक्तव्य सरकारमधले मंत्री करत आहेत. आज तुम्ही दिवसा वीज तर सोडाच, पण तुम्ही त्यांना जी रात्री वीज देतात तीही मुबलक देत नाही. आणि अशा तर कृषी मंत्र्यांनी या वक्तव्यावरून स्पष्टीकरण दिलेलं आहे की गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं कृषी मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. या संदर्भात बोलणार आहोत. शेतकरी नेते अजित नवले देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजितजी, गुलाबराव पाटलांनी एक विधान केलेलं आहे, जर शेतकऱ्यांना विजेचा त्रास झाला तर तो सहन करू शकतो, मात्र उद्योजकांना हा त्रास झाला होता कामा नये. आणि यावर कृषी मंत्री असं म्हणतात की त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. तुम्ही कशा पद्धतीने या वक्तव्याकडे बघता? शेतकऱ्यांना विजेबाबत सातत्यानं त्रास देण्याचीच परंपरा या महाराष्ट्रामध्ये आहे. रात्रीचं शेताला पाणी भरणं काय असतं हे गुलाबराव पाटलांना कदाचित प्रात्यक्षिक करून समजून सांगावं लागेल. विचू काटा आणि वेगवेगळ्या प्रकारचे बिबटे आणि हिंस्र प्राण्यांचा काय मुकाबला शेतकऱ्यांना करावा लागतो आणि विजेनं झटका दिल्यानंतर कशा प्रकारे वीजचं बटन दाबण्यासाठी 10-10, 5-5 किलोमीटर शेतकऱ्यांना चालावं लागतं, याची जाणीव नसणारं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत. हे उद्योगपतींचंच सरकार आहे, पोटात होतं ते ओठावर आलेलं आहे, त्यामुळे याच्यात नवं काहीच नाहीये. मात्र अशा लोकांना अद्दल घडवण्याची आवश्यकता आहे. रस्त्यावर उतरून किंवा प्रत्यक्ष मतदानातून यांना अद्दल घडवण्याची नियोजन हे मला वाटतं शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. या अत्यंत वाईट गोष्टीचा मी किसान सभेच्या वतीनं तीव्र निषेध करतो. अजितजी, कृषी मंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की ते उद्योजकांच्या एका कार्यक्रमामध्ये गेलेले होते आणि म्हणून त्यांनी तिथे त्या पद्धतीनं तसं वक्तव्य केलेलं होतं. म्हणजे ज्यांच्या कार्यक्रमाला जसे त्यांच्या पद्धतीने तशी वक्तव्य करायची, हे योग्य आहे का? हे असंच महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मध्यंतरी अशाच एका कार्यक्रमामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये किंवा अगोदर शेती करणं पाप समजलं जात होतं असं वक्तव्य समोर आलेलं होतं. त्यामुळे शेतीबद्दलची एक स्वतंत्र कार्यशाळा ह्या सगळ्या मंत्र्यांची घेऊन शेती काय आहे हे समजून सांगणं आवश्यक बनत चाललेलं आहे असं दुर्दैवानं आपल्याला म्हणावं लागतंय. धन्यवाद अजितजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.